नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे। 2024 ची नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरती निघालेली आहे। 2024 ची ही नवीन भरती निघालेली असून इथे बघा पात्रता तुम्हाला काय लागणार आहे, 10वी 12वी पास, पदवी पास असाल, BSc किंवा DMLT पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि परीक्षा न देता मिळणार आहे नोकरी। फक्त इथे मुलाखत होणार आहे आणि तुमची निवड प्रक्रिया केली जाणार आहे। त्यानंतर बघा आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। त्यानंतर PDF नोटिफिकेशन बद्दल सुद्धा माहिती इथे मी देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती कळेल। बघा बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2024-25 ची ही भरती आहे। बघा बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज हा मागवण्यात येत आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 1 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे बघा, मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे, मनपा सरकारची जॉब असणार आहे। वयोमर्यादा इथे किती लागणार आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत। अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर अनुभवाची गरज नाहीये आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्हाला वेतन किती मिळणार आहे, 16,000 ते 20,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी किती असणार आहे, 354 रुपये, तसंच प्लस 18% GST, तसे एकूण 416 रुपये तुम्हाला अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची इथे जॉब आहे। त्यानंतर निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे तर निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे तुमची इथे होणार आहे। अप्लाय स्टार्ट कधीपासून सुरुवात झालेली आहे, 26 डिसेंबर 2024 पासून इथे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि आपला लास्ट डेट तुम्ही अर्ज कधीपर्यंत करू शकता, 1 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे। आस्थापना विभाग, तळमजला, नायर हॉस्पिटल, डेंटल कॉलेज, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर बघा अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी नोकरी असणार आहे आणि पदाचे नाव काय आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी इथे भरती होणार आहे। बघा PDF नोटिफिकेशन सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती होणार आहे। नायर रुग्णालय, दंत महाविद्यालय, मुंबई सेंट्रल, मुंबई या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेसवरती अर्ज सेंड करायचा आहे। त्यानंतर बघा जाहिरात सुद्धा इथे दिलेली आहे। नायर रुग्णालय, दंत महाविद्यालय आस्थापनेवरील प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासाठी 2 आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या वर्गासाठी 1 ही पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची भरण्यासाठी इथे पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे आणि ही कंत्राटी स्वरूपाची 1 वर्षाची कालावधी इथे असणार आहे। तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन काय लागणार आहे, उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील डिग्री करणे गरजेचं आहे। BSc डिग्री असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर MSBT चा DMLT कोर्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा प्लस BSc DMLT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला इथे दिलेला आहे 12वी प्लस त्यानंतर बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिन याच्यामध्ये तर तुम्ही एज्युकेशन घेतलं असेल तर तरी सुद्धा तुम्ही इथे करू शकता अर्ज। बघा उमेदवार महाराष्ट्र माध्यमिक, उच्च माध्यमिक, शालांत प्रमाणपत्र तसेच 50 गुणासह तुम्हाला इथे पात्र असणे गरजेचं आहे आणि मराठी विषय उत्तीर्ण असावा, म्हणजे तुम्हाला मराठी विषय सुद्धा इथे असणं गरजेचं आहे। उमेदवार संगणकाचे ज्ञान असणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथे CC+ किंवा MSCIT असं कुठले कोर्स असेल तर तुम्ही सुद्धा इथे अर्ज करू शकता। वयोमर्यादा तुम्हाला इथे किती लागणार आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला वेतन किती मिळणार आहे तर 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ
किंवा प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासाठी तुम्हाला काय एज्युकेशन लागणार आहे बघा. मान्यताप्राप्त विद्यापीठातील रसायनशास्त्र, केमिस्ट्री, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवशास्त्र, जैविक तंत्रज्ञान या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील पदवी डिग्री इन BSc उत्तीर्ण असावं. बघा तुम्हाला या कुठल्याही सब्जेक्टमध्ये BSc उत्तीर्ण असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. उमेदवार महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी ट्रेड टेस्ट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बघा तुम्हाला महानगरपालिका अंतर्गत ट्रेड टेस्ट घेण्यात येणार आहे, ती परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याचनंतर तुम्हाला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचं आहे. त्यामध्ये संगणकाचे ज्ञान कुठल्या असणे हे सुद्धा सांगितलेले आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचनंतर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे इथे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. मराठी येणे गरजेचं आहे. आणि वयोमर्यादा इथे तुम्हाला किती लागणार आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. आणि वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 16,000 तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. आणि तुम्हाला इथे पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अर्हता व अटी शर्ती धारण करीत असणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या आधारे उमेदवाराची निवड यादी तयार करण्यात येणार आहे. बघा तुम्हाला तुमचं एज्युकेशन आणि तुम्ही जे मुलाखत देणार आहेत त्यावरून तुमचे इथे निवड केली जाणार आहे. आणि उमेदवारांना अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण व दिनांक सुद्धा इथे दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. 23/12/2024 ते 1/1/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि वेळ काय आहे, 11 ते 3 या टाइम मध्ये तुम्ही अर्ज करू शकता. आवक जावक विभाग, नायर रुग्णालय, दंत महाविद्यालय इथे तुम्हाला पाठवायचं आहे. त्यानंतर बघा उमेदवाराची निवड प्रक्रियेसाठी अर्जाची पडताळणी उपस्थित राहण्याची गरज आहे. बघा त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे राहायचं आहे. आस्थापन विभाग, तळमजला, नायर रुग्णालय, दंत महाविद्यालय, मुंबई सेंट्रल, मुंबई या ॲड्रेसवरती तुम्हाला निवड प्रक्रियेसाठी किंवा अर्जाची पडताळणीसाठी सुद्धा उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर बघा मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ हे कुठे देणार आहेत. उमेदवार शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्रे, व्यावसायिक अर्हता, संबंधित गुणपत्रिका, अनुभवाचे प्रमाणपत्र यांच्या मूळ प्रती व स्वाक्षरीसहित प्रतीसह उपस्थित राहावे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना करारनामा देणे बंधनकारक असणार आहे. बघा तुम्हाला सर्व अटी शर्ती पात्र किंवा अटी शर्ती तुम्हाला मान्य आहेत असं तुम्हाला एक करारनामा सुद्धा इथे लिहून द्यायचा आहे. आणि 1 वर्षासाठी तुम्हाला इथे जॉब असणार आहे कंत्राटी स्वरूपाची. आणि तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक पात्रतेचे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला कधी हजर राहायचं आहे, 23/12/2024 ते 1/1/2024 पर्यंत तुम्ही इथे उपलब्ध किंवा इथे हजर राहू शकता. सदर कंत्राटी भरतीसाठी प्रक्रियेबद्दल अंतिम निर्णय व सदर बाबत बदल करण्याचा अधिकार प्रशासनाकडे राहणार आहे. बघा तुमचं काही निर्णय असेल म्हणजे जाहिरात रद्द करणे किंवा जागा भरून घेणे, किती भरून घेणे किंवा कुणाला पात्र ठरवणे, कुणाला अपात्र ठरवणे किंवा ही भरती कॅन्सल करणे, सर्वच अधिकार त्यांचा असणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेले. अर्जासोबत अर्हतेनुसार सर्व कागदपत्रे, छायांकित प्रती, झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. बघा तुम्हाला इथे संपूर्ण झेरॉक्स प्रती जोडायच्या आहेत. अशा पद्धतीने ही जॉब बद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.